नमस्कार मित्र हो. आत्ता आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत की ज्या विषयाकडे आणि ज्या मतदारसंघाकडे थेट देशाच्या पंतप्रधानांनी गांभीर्यानं बघायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य मुंबईतल्या घाटकोपर उपनगरामध्ये एक रोड शो केला. त्यांच्या या संपूर्ण प्रचारातला तो जरी सगळ्यात छोटा रोड शो असला तरी पंतप्रधान किती गांभीर्यानं या रोड शो मध्ये उतरले होते हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. आता पंतप्रधानांच्या पावलांवर पावलं टाकत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुलुंडमध्ये जाहीर सभेसाठी येत आहेत. एका बाजूला पंतप्रधान, दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री या सगळ्यांनीच ईशान्य मुंबई हा मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून केलेला आहे. या मतदारसंघातली जी निवडणुकीची जी लढाई आहे ती भाजपचे मिहीर कोटेच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यामधली ही लढाई प्रामुख्याने दिसते. या संपूर्ण मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध गुजराती हा वाद उफाळून आलेला आहे. पण त्याही पेक्षा इथला कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे इथे येऊ घातलेला सुमारे 7,000 घरांचा पीएपीचा प्रकल्प आणि त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि माझ्या बरोबर आहेत, माझ्या डाव्या बाजूला जे बसलेले ते आहेत ॲडव्होकेट सागर देवरे, ज्यांनी या संपूर्ण प्रकल्पाच्या मधला अभ्यास करून त्यातलं काय बरं, काय वाईट, काय भलं, काय बुरं हे सांगण्याचा सामाजिक पातळीवर प्रयत्न केलाय आणि त्याचबरोबरीने प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या बाजूला जे आहेत ते सद्ग्रस्त आहेत गंगाधर तुळसणकर, जे स्वतः मुलुंडकर आहेत. गेली अनेक वर्ष ते मुलुंडमध्ये राहत आहेत आणि हा प्रकल्प आल्यानंतर ज्या सगळ्यात महत्वाच्या ग्रहसंकुलाला फटका बसणार आहे त्या ग्रहसंकुलाचे ते सदस्य आहेत आणि त्यामुळे या मंडळींशी चर्चा करून आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की आजच हा विषय तुम्ही चर्चेला का घेतला, तर त्याचं कारण असं आहे की ज्या प्रकाराकडे किंवा ज्या संपूर्ण गोष्टीकडे देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्यातल्या सगळ्यात अभ्यासू नेत्याने बघायला हवं म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी, तोच क्षण किंवा तीच घटिका आज आपल्या समोर येते. गुरुवारी संध्याकाळी मुलुंड पूर्वेला देवेंद्र फडणवीसांची सभा होते आणि फडणवीस नेमके या प्रकल्पग्रस्तांच्या समस्येतून मुलुंडकरांना न्याय देणार की नाही हाच माझा प्रश्न आहे. पण त्याही आधी ही नेमकी समस्या सागरजी काय आहे आपल्या प्रेक्षकांना संक्षिप्त स्वरूपात तुम्ही समजावून सांगा. कसं आहे, मुलुंड पूर्व याची लोकसंख्या जवळजवळ 1.5 लाख आहे आणि मुलुंड पूर्वच्या एका छोट्याशा भूखंडावरती म्हणजे मराठा मंडळाला लागून असलेल्या 6 एकरच्या भूखंडावरती 7,439 घरं बनत आहेत. 7,439 घरं याचाच अर्थ 40,000 लोकांचं तिथे स्थलांतर होणार आहे. मुलुंड पूर्वला जर तुम्ही आतमध्ये हायवेवरनं एंट्री केली तर एकच रस्ता आहे. गेले अनेक वर्ष पर्यायी रस्त्यासाठी आवाज उठवला जात आहे, तो प्रश्न काय मार्गी लागलेला नाही. असं असताना जेव्हा ही 40,000 लोकांची भर होणार आहे, हे लोक बाहेरून येणार आहे. जर हे मुलुंडच्या मुलुंडमधले असते, नॉर्मली एसआरए मध्ये काय असतं, तिकडचीच घरं जेव्हा तुटतात, झोपड्या तुटतात, तेव्हा त्यांनाच तिकडे स्थलांतरित केलं जातं. हे बाहेरून येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज याची जी कामांमध्ये बाधित होणाऱ्या झोपड्या आहेत त्या झोपडीधारकांना इकडे आणलं जाणार आहे. आणि हा प्रकल्प 7,439 घरांचा मुलुंडमध्ये आहे, भांडूमध्ये 2,500 घरांचा आहे आणि कांजूरमध्ये 1,200 घरांचा आहे. तुम्ही विचार करा, या संपूर्ण उपनगरामध्ये 11,000 पीएपीचे घरं बनत आहेत आणि हे कुठून येणार आहे, तर बाहेरून हे लोंढे येणार आहे. तर या लोंढ्यांना आमचा विरोध आहे, कारण इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. पण या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा एकूणच इथल्या पायाभूत सुविधांवर परिणाम होणार आहे. तुळसणकरजी, तुम्ही स्वतः निवृत्त कर्मचारी आहात राज्य सरकारचे. एखादा प्रकल्प होत असताना किंवा राज्य सरकार एखादा निर्णय घेत असताना तिथल्या स्थानिकांचं म्हणणं लक्षात घेतलं जायला हवं अशी एक साधारणपणे आपली भूमिका असते. न्यायालयाची तशीच भूमिका असते. या प्रकल्पाचा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे तो नेमका कशा स्वरूपाचा असणार आहे? मी अनुथम हे जे संकुल नव्याने मुलुंड पूर्व इथे बांधण्यात आलेलं आहे, हे आहे 437 कुटुंबांचं आणि 5 विंग्स आहेत त्याला, आणि या संकुलाचा मी सदस्य आहे. अक्षरशः मोठ्या अपेक्षेने आम्ही इथं घरं घेतली, कारण हे जे संकुल आहे ते सर्व सुविधायुक्त आहे आणि अगदी 437
गुणिले 3-4 असं जरी पकडलं तरी 1200 ते 1500 इतकी लोकसंख्या आमची एका संकुलाची आहे. आणि त्या संकुलाच्या खालीच 90 फुटाचा रस्ता सोडला तर त्या भिंती जवळजवळ आमच्या घराच्या भिंतीला फक्त 90 फूट रस्त्याचं अंतर सोडलं तर त्या भिंती आम्हाला जवळजवळ लागून येतात. ते जे बांधकाम चाललेलं आहे ते अंगावर काटा आणण्यासारखं आहे. याचं कारण असं, तुम्ही जर ते पाहिलं तर त्या अशा एल शेपमध्ये ज्या भिंती आहेत त्या एकमेकाला लागून किंवा खेटून आहेत. म्हणजे तिथे उद्या काही दुर्घटना झाली तर अगदी अग्निशमन दलाची यंत्रणा ही काम करू शकणार नाही. मग तुम्ही कोणाचं प्रस्थापन करताय का विस्थापन करताय असा प्रश्न येतो. आणि मुलुंड मुळातच 4 किलोमीटरवर वसलेला आहे आणि इतक्या छोट्याशा मुलुंडमध्ये 7439 घरं, तिकडे तुम्ही 1200 आणि 800 वेगळी बांधताय. एकीकडे म्हणताय की इथल्याच 4.5 किलोमीटर मधल्या लोकांना तुम्ही घरं देणार आहात. मग 4.5 किलोमीटरच्या लोकांना जर घरं द्यायची असतील तर ती 1200 किंवा 800 सुद्धा पुरेशी आहेत, कारण इतकी लोक विस्थापित इकडे नाहीच नाही, आहेत. पण मला एक सांगा सागरजी की हे जे म्हणतायत ती गोष्ट खरी आहे. जर आता आपण सगळ्या या विकास कामांकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विकास कामं ही काही ईशान्य मुंबईमध्ये होताना आपल्याला दिसत नाहीयेत. हा ठीक आहे, काही पुलांची निर्मिती होते, काही मेट्रोची निर्मिती होते, हे जरी खरं असलं तरी इतकी घरं बांधताना स्थानिकांना विश्वासात घेणं हा एक भाग होता. इथे संपूर्णपणे 6 नगरसेवक हे भाजपचे आहेत, आमदार भाजपचे आहेत, खासदार भाजपचे आहेत. असं असताना मुलुंडकरांच्या शांततेचा आणि मुलुंडकरांच्या एक जगण्याचा मारेकरी म्हणून भाजप आपल्याला समोर येताना दिसतोय की सगळेच राजकीय पक्ष त्याच्यामध्ये सहभागी आहेत. याच्यात तुम्हाला थोडंसं खोलात जावं लागेल की कसं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीमध्ये या प्रकल्पाचा ठराव पारित झाला. 17 फेब्रुवारी 2022 जेव्हा ठराव पारित झाला त्यात जे नगरसेवक तिकडे असतात, जे सदस्य म्हणून उपस्थित होते, त्या एकाही नगरसेवकाने या प्रकल्पाला विरोध दर्शवला नाही. पण त्यात मुलुंड मधले होते का? त्याच्यामध्ये कसं आहे की मुलुंडचे नगरसेवक श्री प्रभाकर शिंदे साहेब हे भाजपचे गटनेते आहेत. असे कुठले सुधार समिती असेल किंवा स्टँडिंग कमिटी असेल यांचे ठराव त्यांना आधी पाठवले जातात. ते त्यांच्यावरती अभ्यास करून त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या सदस्यांना सांगतात. एकाही नगरसेवकाने जेव्हा ज्या अर्थी विरोध दर्शवला नाही त्या अर्थी त्यांचाही विरोध नव्हता. या झाल्यानंतर हे जे नगर विकास खातं आहे महाराष्ट्र सरकारचं, यांनी 11 जानेवारी 2022 एक अधिसूचना काढली ज्याच्यावरती लोकांचे ऑब्जेक्शन सजेशन मागवणं गरजेचं होतं, परंतु ते कुठलंही मागवलं नाही आणि हा प्रकल्प सुरू झाला. इथे 6 नगरसेवक, आमदार, खासदार जसं तुम्ही सांगितलं तसं भाजपचे आहेत. मुळात प्रश्न याचा की प्रकल्प सुधार समितीमध्ये आला तेव्हा कोणाचा विरोध नाही, ऑगस्टमध्ये त्याचं काम सुरू झालं तेव्हाही कोणाचा विरोध नाही. या डेव्हलपरला 25% ऍडव्हान्स रक्कम देण्यात आली, 4000 करोडची ऍडव्हान्स 25% त्याला रक्कम देण्यात आली तेव्हा कोणाचा विरोध झाला नाही. आणि सर्वात महत्वाचं की याला जूनमध्ये याच सरकारने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिला. मग जर आमदार, खासदार, नगरसेवक असताना एकाच पक्षाचे तुमचं सरकार असताना तुम्ही याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देता. हे झाल्यानंतर या वर्षी 22 फेब्रुवारी 2024 म्हणजे या अधिवेशनामध्ये जे शेवटचं अधिवेशन झालं याची फायनल 24 या आता 2 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो मी साहेब तुम्हाला, त्यावेळेस या सरकारने याचं फायनल नोटिफिकेशन काढलं. हे फायनल त्याचं नोटिफिकेशन. मग जर तुमचा विरोध आहे, तुम्ही सांगताय तुम्ही एक हाती इकडे मुलुंडमध्ये तुमची एक हाती सत्ता आहे, मग हे बघा 22 फेब्रुवारी 2024. मग मुळात प्रश्न हाच येतो की नक्की यांना हा प्रकल्पाच्या बाजूने का विरोधात आहे, हाच मुळात प्रश्न येतो. आणि आमचा काय कुठल्या जाती धर्म याच्यावरती हे नाही, आमचा मुद्दा आहे. पण तुम्ही एक मुद्दा, मुलुंडकरांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की इथे बांगलादेशी येतील, इथे परप्रांतीय येतील. तर भाजपच्या मंडळींचं म्हणणं असं इथे एकही बांगलादेशी येणार नाही. पण हा बोला. बांगलादेशी हे मुळात बांगलादेशींना तर प्रवेशच नाही, कारण त्याच्या बांगलादेशींना शोधून त्यांना बाहेर काढणं याच्यासाठी गव्हर्नमेंटची एक वेगळी यंत्रणाच काम करते. त्यामुळे बांगलादेशीने इथे येण्याचा प्रश्न वगैरे असं काही आमचं म्हणणं नाही आहे. मुळात मुलुंडमध्ये, छोट्याशा मुलुंडमध्ये 35 ते 40 हजार लोकसंख्या आकस्मिक वाढ हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. याचं कारण की आत्ता जर तुम्ही हायवेपासून आतमध्ये फक्त 200 किलोमीटर आलात तर त्या 200 किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊण तास लागतोय आपल्याला. आता आपल्याला अगदी
जलनिस्तारण यंत्रणा म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा या सगळ्या सामायिक सुविधा ज्या आहेत ज्या महापालिकेने द्यायला हव्यात त्या आत्ताच अपुऱ्या पडत आहेत. आणि असं असताना इतकी मोठी लोकसंख्या एकाएकी खरी गरज नसताना हा आमचा मूळ मुद्दा आहे. खरंच गरज असती इथे खरंच विस्थापित असते तर एक भाग वेगळा होता. मग अख्खं मुंबईचं हे एक सुंदर टोक की ज्याला सांस्कृतिक वारसा आहे, खूप चांगली मध्यमवर्गीय वस्ती आहे, कर भरणारे लोक आहेत, लाखो करोडो कर गव्हर्नमेंटच्या तिजोरीत जमा होतोय आमच्याकडनं. असं असताना कुठून तरी एखाद्याने फुटपाथ अडवली आहे किंवा नुसता नाला अडवलाय, त्यांना प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला विस्थापित करायचं हा कुठला न्याय? नाही, मला एक सांगा सागरजी, हा म्हणजे तुळसणकरांचा मुद्दा अगदी खरा आहे की जिथे प्रामाणिकपणे कर भरणा करणारे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यावर तुम्ही कधीच कर न भरणाऱ्या लोकांना किंवा अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांना आणून ठेवतायत, हा त्यांचा मुद्दा आपल्या समोर येतोय. पण या सगळ्याला या सर्वपक्षीय नेत्यांचे हात मिळवणे असल्याशिवाय तर होणार नाही. शिवसेनेने याला का विरोध केला नाही? बघा आता काय ते म्हणतायत की इथे आम्ही होऊ देणार नाही, पण त्यांच्या होऊ देण्याला आता अर्थ राहिलाय का? आता माझं तर आणि एक मिनिट मी तुम्हाला त्याच्या आधी आणखी चिडतो की प्रत्येक उमेदवार हा निवडणुकीच्या आधी आपला जाहीरनामा किंवा आपण पुढच्या 5 वर्षात काय करणार असं म्हणत असतो. मिहीर कोटेचा हे प्रचंड प्रभावी असं राजकीय नेतृत्व आहे. विश्व हिंदू परिषद, भाजप, RSS अशा वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये त्यांचा वावर आहे. महाराष्ट्राच्या भाजपचे ते कोषाध्यक्ष आहेत आणि ते खरंच प्रभावशाली आहेत. त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा त्यांनी त्यांच्या संकल्पनाम्यामध्ये याचा उल्लेख कुठेही केल्याचं मी वाचलेलं नाहीये. तुमचं म्हणणं काय? मी दोघांचेही जाहीरनामे बघितलेले. मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही. मी एक मुलुंडकर म्हणून ही लढाई 8 महिन्यांपासून लढतोय. शिवसेनेच्या त्या जे जाहीरनामा त्यांचा जो काही वचननामा आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख मला आढळला, परंतु मिहीर कोटेचा यांच्या जाहीरनाम्यात मला कुठलाही त्याचा उल्लेख आढळलेला नाहीये. राहिला प्रश्न की कसं आहे की इथे जे मुंबईमध्ये स्लम आहे, मी PIL सुद्धा याच्यामध्ये दाखल केलेली आहे, तर याच्यामध्ये काय की मुंबईमधल्या ज्या झोपडीधारक असतात त्यांच्यासाठी एक पात्रतेचे निकष असतात, ते सगळे धाब्यावरती या प्रकल्पासाठी बसवलेले आहेत. म्हणजे जसं की ह्याच्यासाठी पात्रतेचे निकष 2000 असतात. नॉर्मली 95 होते, त्याच्यानंतर 2000 झाले. या प्रकल्पासाठी पात्रतेचे निकष हे R&R पॉलिसी जी गव्हर्नमेंटची आहे, 12 डिसेंबर 2000 पॉलिसी आहे, त्याच्यानुसार आहे. त्यानुसार तो प्रकल्प जेव्हा पारित होईल तेव्हा एक सर्वे केला जाईल. त्या सर्वेच्या दिवशी ज्या झोपड्या असतील त्या सगळ्या पात्र, म्हणजे तुम्ही जर आज एखादा प्रकल्प रस्त्याचं काम करायला घेतला तिकडे जर झोपड्या त्या सगळ्या पात्र, म्हणजे याचा अर्थ मुंबईतलं झोपडपट्टी कधीच संपणार नाही. आणि हे जे मुलुंडमध्ये बनतायत हे तुम्ही जर तिकडे जाऊन बघितलं ना, ते 4 विंग ABCD अशा केल्यात आणि 2 या साईडला बांधल्या असतात. 24 माळ्याचे 4 आणि 34 माळ्याच्या 2 यांच्यामधनं आहे ना ॲम्ब्युलन्स सुद्धा जाणार नाही. म्हणजे हे व्हर्टिकल स्लम तयार करतायत, आडवी स्लम संपवून. मुंबईतले स्लम या प्रकारे कधीच संपणार नाही असं माझं तर थेट. तुम्ही न्यायालयाची लढाई लढताय, काय तुम्हाला न्यायालयाच्या पातळीवर आशेचा किरण दिसतोय की ही सगळी जी बडी धेंड आहेत याच्यामध्ये हे सगळे बिल्डर गुजराती भाषिक आहेत, हे सगळे बिल्डर अत्यंत प्रभावशाली मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे मित्रमंडळी आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं मुलुंडवासियांनो तुमचं दुर्दैव काय तर जे नेते तुम्हाला रोज भेटतात त्यांच्या मुलांना कुणाला खंडीचं काम दिलेलं आहे, कुणाला खडीचं काम दिलेलं आहे, कुणाला आणखी काही कामं दिलेली आहेत, कुणाला सिक्युरिटी दिलेली आहे, आणि अशा पद्धतीत सगळं बटीक करून हा प्रकल्प तुमच्या उरावर आणला जातोय. आणि ज्या नेत्याकडून महाराष्ट्रात मुलुंडकरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांना ज्याच्याकडून अपेक्षा आहेत किंवा जो काहीतरी वेगळं करू शकेल असा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांची सभा देखील मुलुंडमध्ये होते. तुमचं देवेंद्र फडणवीसांकडे या संदर्भात कधी काही बोलणं झालं का, की तुमची काही चर्चा झाली का? भाजपच्या मंडळींनी तुमच्याशी कधी काही संवाद साधला का? दुर्दैव तेच आहे की एकाही लोकप्रतिनिधीने किंवा कुठल्याही नेत्याने 8 महिने आम्ही आंदोलन करतोय, संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही. आम्ही सोल्युशन दिलेले आहेत की याच्यात काय करता येईल. न्यायालयीन लढाई लढताना देशातले 10 ते 15 दिग्गज वकील या प्रोजेक्टच्या विरोधात उभे राहतात, म्हणजे आमच्या विरोधात उभे राहतात, प्रोजेक्टच्या साईडने. सरकारच्या पातळीवरती सुद्धा सर्वोच्च जे त्यांचे वकील आहेत ते उभे केले जातात प्रोजेक्टच्या बाजूने. म्हणजे जनतेच्या विरोधात एवढी मोठी फौज जर उभी केली जाते तर याचा अर्थ मला तरी स्पष्टपणे असं वाटतं की यांचा याला सपोर्टच आहे, म्हणून हा एवढ्या मोठ्या फौज जर उभी केली जाते. कारण 8 महिने झाले, आता आचारसंहिता आत्ता लागलेली आहे, त्याच्या आधीपर्यंत आम्ही उपोषण केले, आंदोलन केलं, मानवी साखळी केली, 4-4 हजार लोक रस्त्यावरती उतरले, सगळ्या वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजच्या न्यूज होत्या.
परंतु कोणीही पुढाकार घेतला नाही की याच्यात काय सोल्युशन काढता येईल. याच्यामध्ये लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूने बरेच डिफॉल्ट आहेत आणि हा प्रोजेक्ट जर खरंच एखाद्याने मनावर आणलं तर आजच्या तात्काळ या क्षणाला सुद्धा या प्रोजेक्टवरती श्रेय येऊ शकतो. मला एक सांगा तुळसणकर, की आता तुम्ही सगळे मुलुंडकर जे आहात हे सुशिक्षित असता, चांगल्या ठिकाणी नोकरी करत असता, तुम्ही स्वतः तसे स्वयंभू असता, म्हणजे लोकांनी फुकट काहीतरी द्यावं राजकीय नेत्यांनी किंवा पक्षांनी आणि आपण जगावं अशा धारणेत तुम्ही नसता. तुम्ही या प्रकल्पासाठी आंदोलनही केलं. लोकांचा पाठिंबा हा या विरोधाला कसा आहे? कारण बघा, आज मुलुंड सारखी माणसं किंवा मुलुंडमध्ये राहणारा जो मुलुंडकर आहे हा विनाकारण कशामध्ये जाऊन डोकावत बसत नाही, पण तरी या प्रकल्पाला विरोध करण्याची जी लढाई आहे ती तुम्ही लढताय. तुम्ही किती आशावादी आहात? अगदी. याचं कारण, जेव्हा आम्ही ह्या आंदोलनाचा भाग म्हणजे आम्ही एक चौक सभा घेतली आणि त्यानंतर आम्ही एक साखळी आंदोलन केलं आणि त्या साखळी आंदोलनाचं रूपांतर जेव्हा सभेत झालं तेव्हा समोर 2,500 ते 3,000 लोकांचा जनसमुदाय आमच्यासमोर उपस्थित होता आणि आम्ही त्यांना आवाहन केलं, लोकांचा आम्हाला प्रचंड पाठिंबा आहे. हे मध्यमवर्गीय मुलुंडकर जरी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत नसतील, कमी उतरत असतील, पण मनाने ते आमच्या सोबत आहेत. आम्ही उपोषण केलं, आम्हाला साथ दिली लोकांनी, भरभरून कौतुक झालं आमचं आणि पाठिंबाही मिळाला. आणि आपण आता देवेंद्रजींबद्दल बोललात तर सन्माननीय उपमुख्यमंत्री तर ते आहेतच, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. कदाचित मुलुंडचे नसल्यामुळे त्यांना कदाचित याचं गांभीर्य कोणी लक्षात आणून दिलेलं नसावं. एक मुलुंडकर म्हणून समस्त मुलुंडकरांच्या वतीनं माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी याच्यात फक्त लक्ष घालावं. त्यांना नक्की कळेल की हे सामान्य मुलुंडकरांसाठी हे सगळं जीव घेणं आहे आणि त्यामुळे, आणि मला माहित आहे त्यांना कणव असणारं, सामान्य मुलुंडकरांची कणव असेल आणि त्यांनी जरा जरी इकडे लक्ष घेतलं तरी ते हा प्रकल्प बंद करू शकतील. मला एक सांगा सागर, मला एक सांगा की 18 डिसेंबर म्हणजे ते अधिवेशन मी नागपूरमध्ये कव्हर करत होतो, हिवाळी अधिवेशन जे होतं, ज्या अधिवेशनामध्ये 18 तारखेला मला आठवतंय संध्याकाळी मिहीर कोटेचांनी या सगळ्या विषयामध्ये आवाज उठवला आणि त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन एकट्याने एक असा फलक धरला होता आणि आम्ही तिथे सगळे कव्हर करत होतो, पण त्यांच्याकडे कोणाचं फारसं लक्ष नव्हतं आणि त्यांनाही मनापासून ते करावं असंही वाटत नव्हतं. मित्र हो, मी स्वतः ते अधिवेशन कव्हर करत होतो, तिथे मी स्वतः माझ्या कॅमेराच्या टीम सहित उपस्थित होतो, पण अगदी मनापासून, ज्याला आपण म्हणतो एखाद्या नेत्याला एखादी समस्या सुटावी अशी वाटतं किंवा त्याच्यावर काम व्हावं असं वाटतं, ते कुठेही मला मिहीर कोटेचांच्या बाबतीत होताना दिसलं नाही. मग मला एक प्रश्न असा पडतो की एरवी तुम्ही काय खाल्लं किंवा काय नाही खाल्लं याच्यापासून विरोध करणारे हे जे सगळे सत्ताधारी आहेत, एकमेकाला विरोध करतायत, शिवसेना कधी काळी इथे बऱ्यापैकी पाय रोवून काम करत होती. मग शिशिर शिंदे असतील, प्रभाकर शिंदे असतील किंवा इतर जी काही अनेक त्यातली नेते मंडळी जी आहेत, या सगळ्यांनी एकवटण्याचा किंवा या प्रकल्पाला शिवसेनेच्या माध्यमातून विरोध करून मुलुंडकरांच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न का केला नाही? मुळात काय आहे की तुम्ही ज्या अधिवेशनाचा उल्लेख केला तर सर्वत्र आलं की मिहीर कोटेचा यांनी विरोध दर्शवला, त्यांचं ते भाषण गाजलं, त्यांनी ते सगळीकडे केलं. मुळात सरकारचं उत्तर, एखादा जेव्हा लोकप्रतिनिधी एखादा प्रश्न समस्या जेव्हा अधिवेशनामध्ये मांडतो तेव्हा सरकारतर्फे त्याला उत्तर दिलं जातं. मग ते लेखी असेल नाही तर तिकडचा तो उपस्थित मंत्री असतो तो देतो. हे अधिवेशनामध्ये मिहीर कोटेचांनी जे फक्त प्रश्न विचारलाय त्याला सरकारतर्फे काय उत्तर दिलं हे कुठेही आलेलं नाहीये. ना मिहीर कोटेचांनी टाकलं ना सरकारतर्फे त्याचं कुठे प्रतिक्रिया देण्यात आली की यांचा विरोध आहे, मग ह्याला आमची सरकारची भूमिका काय. मुळात इथेच प्रश्न आहे की जर सरकार त्याची भूमिका जी काय मांडली आहे ती लोकांसमोर येत नाहीये, हे का? याचा अर्थ सरकारचा कुठेतरी छुपा पाठिंबा आहे ना याला. दुसरा प्रश्न की जसं तुम्ही बोलता की इतर पक्षाला एकवटले नाहीत, मुळात काय आहे की आता जी राजकीय परिस्थिती आहे ती सगळी गोंधळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे नेते जरी मला असं वाटतं की याच्यामध्ये एकत्र नसतील आले ना तरी जे कार्यकर्ते आहेत जे किंवा जे मुलुंडकर म्हणून आहेत ना, आमच्या आंदोलनामध्ये सगळ्याच पक्षाच्या सगळ्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी त्यांचे झेंडे बाहेर ठेवून आंदोलनामध्ये सक्रिय होते. परंतु ते कार्यकर्ते किंवा ते मुलुंडचे नागरिक म्हणून होते. नेते जरी कुठले आले नसतील तरी नागरिक सर्वत्र याला संपूर्णपणे पाठिंबा आहे. मध्ये कुठलाही पक्ष असो
संपूर्णपणे पाठिंबा आम्हाला दिलेला आहे याच्यात. बघा देवरे तुळसणकर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा जो प्रकल्प आहे, हे जे 4 बांधकाम व्यावसायिक आहेत महाराष्ट्रातले अत्यंत प्रभावशाली नेत्यांशी संबंधित असलेले 4 बांधकाम व्यावसायिक हे आहेत. ते गुजराती भाषिक आहेत आणि ते हा प्रकल्प करतायत. त्यामुळे ऍडव्होकेट सागर देवरे यांच्या जीवाची, संरक्षणाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही आता सरकारची जबाबदारी झालेली आहे. कारण जर आपण लोकशाहीचं सरकार म्हणतो आणि लोकांचं सरकार म्हणतो तर आपल्याला वाटणारे आक्षेप हे नोंदवले गेलेच पाहिजेत आणि त्यातून ती समस्या सुटली पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस हे काही असे नेते नाही आहेत की तुम्ही येऊन मला काही सांगा आणि मी तुमचं ऐकूनच घेणार नाही. मी तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस हे माझे व्यक्तिगत स्नेही नाहीत. ते फक्त एक राजकीय नेते म्हणून मी त्यांना एक माध्यमातला प्रतिनिधी म्हणून पाहत असतो. पण एखादा प्रश्न किंवा एखादी समस्या किती खोलात जाऊन हा माणूस अभ्यास करतो हे मी पाहिलेलं आहे. मी टीम देवेंद्रचा किंवा टीम डीएफचा मेंबर नाही. आमच्या पत्रकारांमध्ये अशी खूप मोठी टीम देवेंद्र काम करते, पण मी त्याचा सदस्य नाही. पण तरीही मी तुम्हाला सांगतो की इथल्या लोकप्रतिनिधींनी जी ज्याला आपण म्हणतो ना बोटचेपी भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे हे सगळं समोर आलेलं आहे असं माझं मत आहे. या बोटचेप्या भूमिकेचा फटका आता बसेल की नाही मला माहित नाही. कारण या ईशान्य मुंबईमध्ये काय झालंय मित्र, मराठी विरुद्ध गुजराती हा वाद उफाळून आलेला आहे. पंतप्रधानांना देखील घाटकोपरला रस्त्यावर उतरावं लागलं. आज उपमुख्यमंत्र्यांना यावं लागतंय. यावरून काय ते तुम्ही समजून जा. मी कोणाच्याही, ना मी शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाजूने ना भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने, पण हे खरंय की आपण मुलुंडकरांच्या बाजूने आहोत, आपण सामान्य नागरिकांच्या बाजूने आहोत. सागर देवरे, तुम्हाला असं वाटतं का की इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, मग बघा मी अगदी नावच घेतो की जेव्हा अगदी पाकिस्तानात जर एखाद्यावर अन्याय झाला तर आमच्या किरीट सोमय्यांना वाईट वाटतं, मग त्या किरीट सोमय्यांना मुलुंडकरांबद्दल का वाईट वाटत नाहीये हा माझा प्रश्न आहे. तेच आमचं पण आम्हालाच तो मुळात प्रश्न पडलाय की किरीट सोमय्या साहेब जे आहेत त्यांनी राष्ट्रीय पातळीचे विषय सोडवलेले आहेत. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचे ढीगभर पुरावे असतात. या गोष्टीमध्ये किरीट सोमय्या साहेबांना आजपर्यंत ना मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिली ना उपमुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिली. आम्ही तर खूप एक छोटे कार्यकर्ते आहोत, एक सर्वसामान्य नागरिक आहोत. परंतु अशा जर नेत्याला या विषयावरती यांची भेट मिळत नसेल तर आम्ही तर कुठेच नाही आहोत. तरी सुद्धा आपल्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज देवेंद्र फडणवीस साहेब मुलुंडमध्ये येत आहेत. आमची सर्वांची तयारी आहे की त्यांच्याशी चर्चा करायची. एक मुलुंडकर म्हणून सर्व राजकीय आमचे जे विचार आहेत, प्रत्येकाला एक राजकीय विचार असतो, ते बाजूला ठेवून केवळ मुलुंडकर म्हणून या विषयावरती चर्चा करायची आजही आमची तयारी आहे. परंतु काय आहे की दुर्दैव असं आहे की कोणाला याची इच्छा नाहीये आणि मुलुंडकरांच्या बाजूने राहण्यापेक्षा या प्रोजेक्टच्या बाजूनेच राहण्याचा कल या सगळ्या लोकप्रतिनिधींचा जास्त दिसतोय. इथे तुळसणकरजी, मला इथे तुम्हाला एक विचारायचं की इथे मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं जातं. इथे मोठ्या प्रमाणात जमिनीची जी पातळी आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाते. इथे जे साहित्य वापरलं जाते त्याचा स्थानिक नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं आजारपण, बरं इथले हे जे कंत्राटदार आहेत हे दुपारीही शांतता ठेवत नाहीत, अगदी रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही लोक वारंवार तक्रारी करता अशी माझी माहिती आहे, पण त्यातून होत का नाहीये, काय वाटतं तुम्हाला? नाही, हे तर आमचं दुर्दैव आहे. कारण आम्ही वेळोवेळी याच्यासाठी उठाव केलेत, पोलीस स्टेशन गाठलेत. पण कसं आहे, पोलीस स्टेशन म्हणजे काय, त्यांना 5,000 इतका अगदी नॉमिनल दंड आहे, ते भरतात आणि त्यांचं काम चालू असतं. मागे एकदा मी आमच्या सभेत सुद्धा सांगितलं होतं की आमची रात्रभर झोप तर आमची नसतेच, आम्हाला नसतेच, पण सकाळी जागही येते, ती अवेळी येते. म्हणजे खरंच जागण्याच्या अगोदर कित्येक तास अगोदर ती जाग त्या आवाजाने येते आणि आमचं संपूर्ण जीवन हे विस्कळीत झालेलं आहे. आमचा प्रत्येक तिथला नागरिक, आजूबाजूच्या विसिनिटी मधला प्रत्येक मुलुंडकर त्रस्त आहे आणि म्हणून आमची विनंती आहे. आता मगाशी जितके विषय झाले त्याच्यात मला आणखीन एक आवर्जून सांगावासा वाटतो. आमच्या त्या प्रचंड सभेत जिथे आम्हाला 3,500-4 हजार लोक आमच्या समोर होती, तिथे आम्ही मिहिर कोटेच्या सरांनी म्हटलं होतं की मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं इन द कॅपॅसिटी ऑफ MLA, म्हणजे आमदार म्हणून मी पत्र लिहिलंय की हे प्रकल्प रद्द करा. मग आम्ही तिथे जाहीर त्यांना विचारलं होतं की तुम्ही पत्र लिहिलं पण पुढे त्याचं काय झालं हा अधिकार तुम्हाला आहेच, मग त्याचं काय, त्याचं उत्तर या जनतेला तुम्ही काय देत नाही. तर हा आमचा प्रश्न कायम आहे. आमची विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आम्ही
तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही वास्तविक पाहता आमचे रक्षणकर्ते आहात. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हीही मुलुंडकर व्हा, सामान्य मुलुंडकर व्हा आणि हा प्रकल्प बंद करा आणि लोकांची मनं जिंका. म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही, पण हा प्रकल्प जर खरंच आला तर मात्र मी अगदी निश्चितपणे सांगतो, एकही मुलुंडकर लोकप्रतिनिधीला माफ करणार नाही. सागर, मला एक सांगा की इथे बघा मनोज कोटक खासदार होते. मनोज कोटक हे ते खासदार होते की जे भाजपच्या अगदी म्हणजे तळापासून वरपर्यंत गेलेला, म्हणजे अगदी वॉर्ड लेवल पासून किंवा विद्यार्थी दशेपासून खासदारकीपर्यंत पोहोचलेला असा नेता होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एखादा कागद हल्ला एखाद्या अधिकाऱ्याच्या टेबलवरचा तर कदाचित आयुक्तांना नंतर कळतं, पण मनोज कोटकांना ते आधी कळायचं. असं असताना इतका मोठा प्रकल्प येतोय, मनोज कोटकांनी जी मिठाची गुळणी घेऊन गप्प बसणं पसंत केलं, त्याचं फलित हे नियतीने त्यांच्या वाट्याला आणलं. कदाचित अशा स्वरूपाची गोष्ट येणाऱ्या काही नगरसेवकांच्या वाट्याला, आमदारांच्या वाट्याला येऊ शकते की बघा शेवटी काय, नियती तुमचा सूड उगवत असते आणि असा सूड मुलुंड मधल्या लोकप्रतिनिधींचा, आमदार खासदारांचा नियती उगवेल असं तुम्हाला वाटतंय का? मी मगाशी जसं सांगितलं की महानगरपालिकेच्या समितीमध्ये हा ठराव आला, तेव्हा ठरावाच्या प्रती यांच्या लोकप्रतिनिधींना आधी जातात, त्याच्यामुळे त्यांना आधी माहितीच होतं या प्रकल्पाचं. फक्त जसं तुम्ही सांगितलं की हे जे 4 बिल्डर आहेत हे देशातले 4 दिग्गज बिल्डर आहेत, तर त्यांचे जे राजकीय लागेबंधे आहेत हेच एकमेव कारण आहे की हा प्रकल्पाला सगळ्यांनी जे मुख गळून बसलेले आहेत, गप्प बसलेले आहेत, हे एकमेव कारण आहे की हे जे 4 तुम्ही जे नावं तुम्ही मगाशी सांगितलं की देशातले दिग्गज आहेत आणि हे 4 बिल्डर जे राजकीय त्यांचे संबंध आहेत, हेच मुख्य कारण आहे की हे सगळेच्या शांत बसलेले आहेत. हे ज्या वेळेला ही अशा पद्धतीची गोष्ट ज्या वेळेला समोर घडते, म्हणजे एका बाजूला हजारो नागरिक मतदार, दुसऱ्या बाजूला फक्त 4 बिल्डर, त्यांचे काही कोटी रुपये आणि त्या कोटी रुपयांमधून आपल्या वाट्याला येणारा आपापला हिस्सा, इतकीच ईशान्य मुंबईतल्या आणि मुंबईतल्या राजकारण्यांनी मुलुंडकडे बघण्याची आपली गरज ठेवली आहे का? देशाचे पंतप्रधान ईशान्य मुंबईमध्ये प्रचारासाठी उतरण्याचं कारण हे जरी त्यांच्याकडे तेवढा वेळ शक्य होता आणि तो वेळ कारणी लावावा असलं, हे जरी असलं तरी ईशान्य मुंबई भाजपसाठी अत्यंत कठीण झालेला विषय ठरताना आपल्याला दिसतोय. दोन्ही कॅन्डिडेट किंवा दोन्ही उमेदवार हे सक्षम आहेत, ताकदवान आहेत. एका बाजूला मिहीर कोटेच्या पक्षीय पातळीवर ताकदवान आहेत, संघटनात्मक पातळीवर ताकदवान आहेत, स्वतः आमदार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ईशान्य मुंबईतून खासदार राहिलेले माजी खासदार संजय पाटील नव्या झेंड्यासहित ही निवडणूक लढतायत. कोटेच्या असो किंवा पाटील असो, या दोघांनाही आता मुलुंडकरांना जर न्याय दिला नाही तर कदाचित त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षातून येणारे लोकप्रतिनिधी यांना जसं तुळसणकर म्हणाले तसं मुलुंडकर माफ करणार नाहीत. आता मुलुंडकरांच्या या विस्तवाशी खेळण्याची ताकद देवेंद्र फडणवीस या उपमुख्यमंत्र्यामध्ये आहे, इथल्या 6 नगरसेवक, आमदार आणि खासदारांमध्ये आहे, की चमत्कार करत महासत्तांतर घडवणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, हे बघायचंय. त्यातही एक आशेचा किरण सागर देवरेजी मला आपल्याला सांगायचंय आणि तुळसणकरजी, की राज्यातला एक सगळ्यात कसदार अधिकारी आता पालिकेच्या प्रशासनावर बसलेला आहे, भूषण गगराणी, की ज्यांना नगरविकास कळतं, ज्यांना सामाजिक भान आहे, ज्यांना मराठी पण कळतं आणि प्रश्न कसा सोडवायचा याची सत्सेद विवेक बुद्धी त्यांच्याकडे आहे. पण बिल्डरांचे लाभ ज्या राजकीय नेत्यांवर होत आहेत, ते राजकीय नेते आणि ते बिल्डर गगराणींसारख्या अधिकाऱ्यांना काम करू देणार का? आणि त्यातूनही वाट काढण्याची आणि मुलुंडकरांना न्याय देण्याची गगराणी यांची जी ताकद आहे तिला बळ मिळणार का? हाच खरा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसजी, या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती आहे की हजारो मुलुंडकरांच्या स्वास्थ्याचा आणि शांततेचा प्रश्न, त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा प्रश्न तुम्ही तटस्थपणे आणि निष्पक्षपणे सोडवताना या मुलुंड सारख्या उपनगराला न्याय द्यावा आणि त्यातूनच तुमच्या पक्षाचंही भलं करून घ्यावं. आमची त्याला ना नाही, पण पक्षाचं भलं, राजकारण्यांचं भलं आणि नागरिकांचं वाटोळं हे काही नियतीलाही माफ नाही आणि न्यायालाही माफ नाही. त्यामुळे सागरजी, आपण या सगळ्यात महत्वाच्या समस्येवर, ज्वलंत समस्येवर या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आपण भेटलो आणि त्यावर तुम्ही तुमची मतं ठेवली, तुम्ही संघर्ष करताय.
आम्ही तुमच्याशी एक छोटं प्रसार माध्यमांचा समूह म्हणून तुमच्या बरोबर आहोत. आणि तुळसणकरजी, आपण अत्यंत जागरूकतेनं राज्य सरकारमधून निवृत्त झाल्यानंतर आपण समाजाचं काही देणं लागतो या गोष्टीसाठी तुम्ही आलात आणि या एका महत्वाच्या समस्येवर आणि प्रश्नावर तुम्ही तुमची मतं मांडली, त्याबद्दल आपल्या दोघांचेही खूप खूप आभार. मित्रहो, टाइम महाराष्ट्राचा हा प्रयत्न आहे की सामान्य नागरिकांबरोबर उभं राहण्याचा. काल परवा होर्डिंग पडलं तेव्हाही आपण अशी भूमिका घेतली आणि मी आपल्याला खात्रीने सांगतोय, मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका हे भूषण भिंडेच्या मागावर आहेत. आणि एक छोटीशी दुरुस्ती मी आपल्याला करू इच्छितोय. भूषण भिंडे याचा उल्लेख मी मराठी उद्योजक केला होता, तो मराठी नाही, तो गुजराती आहे आणि तो गुजराती कच्चे आहे आणि त्यामुळेच त्याने आपल्या कंपनीचं नाव गुजू ठेवलं होतं. हेच याही व्हिडिओमध्ये मी स्पष्ट करतोय की आता हे जे कोणी बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. आमची बांधिलकी आणि आमची जवळीक ही फक्त सामान्य नागरिकांशी आणि मुलुंडकरांची आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय असतील तर आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि या दोन्ही मान्यवरांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. अशाच काही समस्या तुमच्याकडे जर असल्या तर आमचा जो खालचा क्रमांक आहे, मोबाईल क्रमांक, त्यावर त्या समस्या फक्त तुम्ही टेक्स्ट करा. आम्ही त्या समस्यांचा प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर पाठलाग करू आणि तुम्हाला न्याय देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू. तूर्त इथेच थांबतो. असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यावरचं थेट भाष्य समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.